नमस्कार मित्रांनो, माझे नाव मिलिंद आहे. आज मी तुमच्यासाठी एक मजेशीर गोष्ट घेऊन आलेलो आहे. गोष्टीचं नाव आहे अरे बाप रे भूत. ही गोष्ट चंदन यादव यांनी लिहिलेली आहे. तसेच ही छान छान चित्रे कौस्तुभ कामत यांनी काढलेली आहेत. तर चला तर आपण ही गोष्ट पाहूया. अरे बाप रे भूत. एक भूत होते. त्याला वाटायचे की ते खूप भीतीदायक आहे, कोणालाही घाबरवू शकते. ते रोज कोणाला तरी घाबरवत असे. एक दिवस त्याने आदाशी सिंहाला घाबरवले. एक दिवस त्याने खूप मोठ्या हत्तीला घाबरवले. एक दिवस त्याने लंगोटीवाल्या पहिलवानाला घाबरवले. एक दिवस तर त्याने मिशीवाल्या पोलिसाला घाबरवले. लोक घाबरून थरथर कापायला लागले की त्याला मजा वाटत असे. कोणाला ना कोणाला तरी घाबरवल्याशिवाय त्याला झोपच येत नसे. एक दिवस त्याची तब्येत बिघडली, पण तरीही त्याला कोणाला तरी घाबरवायचे होते. त्याने विचार केला की आज उंदराला घाबरवावे. तो पटकन घाबरेल. भूत बिळात घुसले. उंदीर आरामात झोपला होता. धम धम आवाजाने तो जागा झाला. तो घाबरून थरथर कापू लागला. थरथरत म्हणाला, "कक्का, कोण आहे तिथे?" भूताने भीतीदायक आवाजात उत्तर दिले, "मी आहे भूत." उंदीर म्हणाला, "भूत आहे होय, मला वाटले मांजर आहे." पांघरून घेऊन तो परत झोपी गेला. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट? तर आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तर त्याची उत्तरे तुम्ही मला नक्की द्या. गोष्टीमध्ये भूताने कोणाला घाबरवले? गोष्टीमध्ये तुम्हाला कोण आवडला आणि का? तर ही गोष्ट सर्वांनाच आवडली असेल आणि अशीच गोष्ट घेऊन मी पुन्हा तुमच्यासाठी लवकर येईन. धन्यवाद.